गोंडपिंपरी शहरातील कॉटन जिनिंगजवळ घडलेल्या एका भीषण अपघातात भरधाव ट्रकने 4 मजुरांना चिरडले। या दुर्घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत। उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत। ही घटना सोमवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली। तेलंगणा राज्यातून रायपूर भिलाई जाणारा ट्रक क्रमांक CG07AW7839 भरधाव वेगात अनियंत्रित स्थितीत गोंडपिंपरी शहरात एंट्री करीत गोंडपिंपरी येथील धान्य व्यापारी हनुमंतू झाडे यांचे गोडाऊन शहराच्या सुरुवातीला असल्याने त्यांचे मजूर रस्त्याकाठी उभे होते। त्या मजुरांजवळ झाडे यांचा दिवाणजी साईनाथ कोहपरे दुचाकीने आला। मजुरांसोबत बोलत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याकाठी उभे असणाऱ्या चौघांना चिरडले। अपघातात बिहार राज्यातील अजय सुबोध सिंग मंडल वय वर्ष 32 लक्ष्मीपुर चांटोला जिल्हा पूर्णिया याचा जागीच मृत्यू झाला। तर अपघातात मनोज कुमार दिनेश मंडल वय वर्ष 35 राहणार भवानीपुरा बिहार, केदार तिथर मंडल वय वर्ष 35 राहणार सुपली बिहार, गोंडपिंपरी तालुक्यातील वढोली येथील साईनाथ दावजी कोहपरे वय वर्ष 35 हे तिघे गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। ट्रक चालकाने घटनास्थळी धडक दिल्यानंतर तिथून पळ काढण्यासाठी ट्रक गोंडपिंपरी शहरातून आष्टी मार्गे जाण्यासाठी निघाला। त्या ट्रकच्या समोर एक मजूर अँगलला अडकून होता। त्याला ट्रक चालकाने 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले। त्यानंतर तालुक्यातील नागरिकांनी त्याला शहराच्या मध्यभागी अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले। घटनास्थळी नागरिकांनी संताप व्यक्त करून ट्रकची हवा सोडली। काही काळ तणाव निर्माण झाला। ठाणेदार रमेश हत्तीकोटे, PSI मंगेश कराडे व पोलिसांनी परिस्थिती हाताळली। जखमींना उपचारासाठी हलविले। ट्रक चालक संतोष कुमार भिरेंद्र राम वय वर्ष 36 मुक्काम पोस्ट कारो जिल्हा बलिया उत्तर प्रदेश याच्यावर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास गोंडपिंपरी पोलीस करीत आहेत। तालुका ग्रामीण रुग्णालय अंतर्गत 2 PHC आहेत, मात्र तालुक्यात केवळ 4 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत। त्यापैकी 3 रुग्णवाहिका या गरोदर मातांसाठी राखीव असतात, तर 1 रुग्णवाहिका 108 ही कुठेही पाठवावी लागते। त्यामुळे योग्य वेळी अपघातग्रस्त नागरिकांवर उपचार होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। आजच्या भीषण अपघातातील जखमींना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने 1 तास दवाखान्यातच ताटकळत राहावे लागले। यापूर्वी सुरजागडच्या वाहनांमुळे अनेक अपघात शहरात होत होते, त्यामुळे सुरजागड प्रशासनाने नागरिकांच्या सेवेसाठी एक स्वतंत्र रुग्णवाहिका गोंडपिंपरी पोलीस स्टेशनला दिली, मात्र ती आता त्यांनी परत तालुक्यातून मागवली व कोठारी पोलीस स्टेशन यांनी दिली असल्याने नागरिकांकडून रुग्णवाहिका गोंडपिंपरी देण्याची मागणी केली जात आहे। काल दिनांक 4/8/2025 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास हिती जिनिंगच्या समोरील रोडवर 4 इसम रस्त्याच्या बाजूला उभे असता एक ट्रक क्रमांक CJ07AW7839 याच्या चालकाने त्याच्या ताब्यातील जो ट्रक आहे तो ऐगईने भरधाव वेगाने चालवून जे 4 इसम रस्त्याच्या कडेला बोलत उभा राहिलेले होते त्यांना धडक दिली। सदर झालेल्या अपघातामध्ये एक इसम नामे अजय सुबोध सिंग मंडल हा बिहारचा आहे, तो जागीच मरण पावलेला आहे सदर अपघातामध्ये। तसेच केदार थिटर मंडल हा त्या अपघातामध्ये त्या ट्रकला अटकून राहिलेला होता आणि जवळजवळ ट्रक चालकाने अंदाजे 1 किलोमीटरपर्यंत त्याला तसंच फरफटत आणलेला आहे। लोकांनी ट्रक थांबवून सुरक्षा रक्षक आहे त्यांनी ट्रक थांबवला आणि त्या जखमीला तिथून काढलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये भरती केलेला आहे। याचा जो ट्रक चालक आहे त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन गोंडपिंपरीला कलम 105 सदोष मनुष्यवध असा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला काल अटक केलेली आहे। जखमी जे आहेत ते 3 जखमी चंद्रपूरला रेफर केलेले होते, त्याच्यापैकी रात्री 1 जण मयत झालेला आहे। 2 जण जे आहेत त्यांच्यावर चंद्रपूर सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे।